लगेच असणारा ज्या ठिकाणी लंका असणारा ज्या ठिकाणी जाळायला सुरुवात केलं आहे आणि एकसारखं पेटून देऊन लंका पूर्ण जाळली आणि जाळून टाकून एक विपरीत घडलं. लंका जाळल्यानंतर लंका पूर्ण सोन्याची झाली आणि रावण काही लहान नव्हता म्हणलं, रावण महादेव भक्त होता म्हणलं आणि रावणाच्या घरची एक चौकट 22.5 क्विंटलची होती म्हणलं सोन्याची. 80 असणाऱ्या ठिकाणी असे कोट्यावधी घर सोन्याचे होते म्हणलं रावणाची. आणि पूर्ण असं असणार ज्या रावण एवढा ऐश्वर्यवान एवढे संपन्न होता. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 असणार जे नातू म्हणलं. आणि रावण असा होता म्हणलं की रावणानं इलेक्शनला उभारल्यानंतर पडणारच नव्हतं म्हणलं. कारण त्याची सुना किती, त्याचे लेकरं किती, नातू किती, त्याच्या असणार जे लेकराला ह्यालाच 80,000 बायका म्हणल्यावर त्याच्या लेकराला 10,000 तर असतील. तर एवढा महान रावण असताना, एवढा महादेव भक्त असताना सुद्धा फक्त रावणाची नजर वाईट गेली म्हणून. ज्या ठिकाणी सीते मातेवर असणार ज्या ठिकाणी फक्त नजर वाईट गेल्यामुळं रावणाची सुवर्णाची लंका जळून भस्म होऊन मडकं धरायला कोणी शिल्लक राहिले नाही. म्हणून शास्त्र हे सांगतं की जे राम आहे, रामाचं जसं बंधुप्रेम आहे तसं प्रत्येकाचं बंधुप्रेम पाहिजे. रामाचं ज्या भरतावर प्रेम होतं, रामानं जेव्हा वनवासाला गेल्यानंतर भरतानं रामाची पादुका ठेवून असणार ज्या ठिकाणी, छत्र धरून असणार ज्या ठिकाणी 14 वर्ष 14 दिवस त्या ठिकाणी असणार राम येईपर्यंत असणार त्या ठिकाणी रामाच्या पादुकाची सेवा केलेला आहे. पण त्या राज्य पदाला तिरस्कार केलेला आहे, त्याला म्हणलेला आहे बंधुप्रेम. तसं आपलं बंधुप्रेम पाहिजे. आणि असं असणार त्या ठिकाणी बंधुप्रेम होतं. तर त्या हनुमंतरायानं जेव्हा ज्या समुद्रामध्ये आले, शेपूट असणारा मध्ये बुडवा म्हणल्याबरोबर त्या समुद्र देवतेने प्रार्थना केली, देवा हनुमंतराया शेपूट बुडू नका, ह्याच्यात जर बुडल्यानंतर हजारो जीव ह्या ठिकाणी मरून भस्म होतील, मीच पाणी टाकतो म्हणलं. वरून आटलं असणारं जे पाणी टाकले, पाणी टाकल्यानंतर हनुमंतरायाला एकसारखं घाम आलेलं होतं. घाम आल्यानंतर ज्या ठिकाणी असणार ज्या ठिकाणी त्या घाम असणाऱ्या ज्या ठिकाणी त्या समुद्रामध्ये असणारे हनुमंतरायानं असणार जे काढल्यामध्ये पडलं. हनुमंतराया ब्रह्मचर्य असून सुद्धा हनुमंतरायाला लेकरू आहे म्हणजे प्रत्येकाला वाटेल कसं, कारण हनुमंतरायानं जे घाम आलेलं होतं ते मगरीने गिळलं, त्याच्यापासून मकरध्वज नावाचा मुलगा जन्माला. जेव्हा श्रीराम प्रभूच्या त्या ठिकाणी ऐरावण मैरावणाच्या असणाऱ्या ज्या ठिकाणी त्या संरक्षणला असणारं ज्या मकरध्वज होतं, त्या रामाला सोडविण्यासाठी जेव्हा हनुमंतरायानं त्या ऐरावणाला मैरावणाच्या तावडीतून सोडविता वेळेस जेव्हा हनुमंताची आणि मकरध्वजाची कुस्ती झाली, तेव्हा असणारं ज्या हनुमंतरायानं मकरध्वजाला पाडले, त्याच्या उरावर बसले, तेव्हा त्या मकरध्वजानं बोलायला सुरुवात केली, अरे तू किती ताकदवान आहेस म्हणलं, माझा बाप तुझ्यापेक्षा ताकदवान आहे, माझं बाप ह्या ठिकाणी राहत होतं तर माझं विजय होत होतं म्हणलं. हनुमंतरायानं म्हणलं माझा बाप असणारा जे हनुमंत आहे म्हणलं. हनुमंत परेशान झाले, अरे हनुमंत तर मीच हवं म्हणलं, मी ब्रह्मचर्य मला मुलगा कसं झाला म्हणलं. तेव्हा ते असणार जे हनुमंताला असणारा सुद्धा मुलगा आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायानं असणारं ज्या ठिकाणी ज्या रामाचं आणि असं युद्ध चालू झालं आणि रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू झाल्या वेळेस जेव्हा भयानक बाण येऊ लागले, तेव्हा लक्ष्मणानं सांगितलं की असणारं जे श्रीराम प्रभू तुम्ही माघार व्हा, आम्ही जेव्हा युद्ध करतो म्हणल्या ज्या ठिकाणी असणाऱ्या ज्या लक्ष्मणावर भयानक असताना श्रीराम प्रभूवर ज्या रावणानं बाण सोडायला सुरुवात केली आणि बाण सोडल्या असणाऱ्या ज्या ठिकाणी शेवटच्या स्टेपला एक असे असणारं जे शक्ती दिलेलं होतं म्हणलं की त्या रावणाच्या सासऱ्यानं एक शक्ती दिलेलं होतं जावयाला की शेवटच्या स्टेपला उपयोग कर म्हणले. सर्व शक्ती संपली तेव्हा त्या रावणानं असणारं ज्या ठिकाणी लक्ष्मणावर असं शक्ती टाकलं. जेव्हा बाण फार चाललं लागल्या पूर्ण ब्रह्मांड जळते काय वाटू लागलं, तेव्हा हनुमंतरायाने विचार केले. हनुमंतरायामध्ये एवढं ताकद होती की माझ्या आता लक्ष्मणावर किंवा श्रीराम प्रभूवर हे शक्ती पडणार म्हणून हनुमंतानं लगेच त्याला हातात धरलं. एवढं ताकद होती. हनुमंतानं जेव्हा हातात धरलं त्याचं स्त्रीचं रूप झालं आणि त्या बाईनं हनुमंताला बोलायला सुरुवात केली की हनुमंता तू ब्रह्मचारी आहेस, बायला स्पर्श करण्याचा तुला अधिकार नाही, बायाला तू धरतोस का म्हणलं. नियमानं हनुमंतरायाला बायाचं नैवेद्य सुद्धा चालणार नाही.
तर त्या ठिकाणी हनुमंतरायाने अरे बरोबर म्हणले मी बी ब्रह्मचारी आहो, हातात धरलेला आहे म्हणून लगेच सोडल्या धडलं म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मणाला लागली. लक्ष्मण येऊन मूर्छना पडलं. सर्व असणारे घायाळ होऊन गेले. तेव्हा सर्वजण जमले. तेव्हा सुषेण डॉक्टरनं श्रीराम प्रभूला सांगितलं, श्रीराम प्रभू तुम्ही जास्त असणार जे वेळ करायची गरज नाही. या लक्ष्मणानं मूर्छना पडलेला आहे, तर याला वाचवण्यासाठी एकच आहे. सूर्य उगवण्याच्या पहिले धोरणांच्या पर्वत हे जे अमृतवल्ली औषध आहेत ज्यानं लवकर आणल तेव्हा लक्ष्मण वाचल. सर्वजण विचार करू लागले 400 कोटी असे असणारे जे दूर होतो म्हणते धोरणांच्या पर्वत कसा आणावं. तेव्हा हनुमंतरायाला सांगितलं मी आणतो म्हणून. तेव्हा असणार जे हनुमंतरायानं पहिले प्रेमाने शिष्टाई करत होते आणि त्या ठिकाणी त्या धोरणांच्या पर्वतीला विनंती करू लागली की अरे बाबा श्रीराम प्रभू जगाचा जगतवंदी त्याचा बंधू लक्ष्मण त्या ठिकाणी रावणाच्या आणि रामाच्या युद्धामध्ये लक्ष्मणाला असणारे ज्या ठिकाणी बाण लागले ते मूर्छना पडलेले तू असणारा जरा सोबत चल म्हणलं, नाहीतर मला ते औषध तर दे म्हणलं. तेव्हा त्या धोरणांच्या पर्वतानं सांगितलं अरे माकडा पहिले बी तू चालास होतास म्हणलं, कशाचा राम कशाचा लक्ष्मण पहिले बी आलास आणि आता बी आलास का म्हणल्या लगेच हनुमंत रायानं धोरणांच्या पर्वताला उचलून असणारं घेऊन आलं. धोरणांच्या पर्वताला घेऊन आलं. घेऊन येता वेळेस लगेच असणारं जेवढा असणारं त्या ठिकाणी येऊ लागलं तेव्हा सर्वांना वाटलं म्हणून सूर्य आज या ठिकाणी लवकर कसं उगवलं म्हणून रामाला भयानक राग आला. म्हणजे हे उजेडानं ज्या धोरणांच्या पर्वताच्या उजेडानं असणारं एकसारखं सूर्यासारखं प्रगट पडलं आणि हा भयानक राग आलं. तेव्हा रामानं म्हणलं सूर्यालाच पहिले खतम करतो म्हणलं. सूर्य सकाळी 6 वाजता निघते तर आज 2 वाजता उगवले म्हणले हे रावणाकडून झाले म्हणलं. तेव्हा सर्वजण म्हणले आणि मारुती येऊ लागले. तेव्हा लगेच रावणानं लगेच सांगितलं काळनेमीला पाठवून दिलं. राम असा हनुमंत असणारा राम भक्त आहे आणि त्या राक्षसाला पाठवलं की तू असणारा त्या धोरणांचे पर्वत असणार जे आणाय जाता वेळेस तो त्याला विघ्न आण म्हणलं. त्याला महाराज हो राम 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 म्हणते तिथंच रात्र घाल म्हणलं. तेव्हा त्या हनुमंतरायानं धोरणांचे पर्वत जेव्हा चाललेली होती तेव्हा त्या या महाराज राम राम जय श्रीराम म्हणल्या हनुमंतरायानं बसली. चांगलं वाटलं. काय महाराज तुमचं आज पाऊल पडले म्हणलं. अवघड आहे म्हणलं. काळनेमीला सुद्धा ओळखावं लागली. ह्या काळाला अवघड आहे. 80-80 झाले जगबंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगी लावणी राख डोळे झाकूनी करती पाप. एका महाराजांना जर चांगल्या महाराजांना जर काही महाराज असणार आपल्या हिंदू धर्मामध्ये काय काही अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे म्हणलं. काही ढोंगी लोकांच्या मागे काही सुशिक्षित लोक लागलेले आहेत म्हणून आपण बघू लागलेलं आहे म्हणलं. त्या अशोक खरातचं प्रकरण किती गाजलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी ढोंगी लोकांच्या मागे हे आपण न लागलं पाहिजे. हिंदू बाबाच्या मागे आपण लागायची गरज नाही. कारण कोणताच महाराज कोण्या माणसाचं चांगलं करणार नाही म्हणून. कारण जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आपले जसे कर्म आहेत तसंच आपल्याला फळ प्राप्त मिळतंय. म्हणून कोण्या महाराजापाशी आपलं असणार जे जीवनामध्ये संकट येण्यासाठी दूर करण्याचं सामर्थ्य कोण्याच महाराजामध्ये नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात एखाद्या वेळेस जर माणसाचं मृत्यू होत असेल तर मृत्यूच्या मुखावटे शेवटी जर नामा अमृत गोडी वैष्णवत्वाला तरी योग्य सादरी जीवन करा तर नामामध्ये एवढं महत्व आहे ना. राम 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 जर नाम स्मरण केलं तर तो माणूस 4 दिवस जगू शकतो. एवढं राम नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून आपण कोण्या बंधू बाबाच्या मागे लागायची गरज नाही. आसाराम बापू मुळे किती ढोंगी निघाले म्हणलं. राम राहीम आता अशोक खरात आपला हिंदू धर्म लय अंधश्रद्धेमध्ये बरबटले. एक मेंढी पाण्यात पडल्यानंतर धडाधड पडायला सुरुवात केली. पण आपण कुणाकडे जायची गरज नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय हे सर्वजण सांगितले राम म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची
माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की राम नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात की राम म्हणल्यानंतर माणूस रामच होऊन जातो म्हणलं. एवढं राम नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून जर तुम्हाला जर तुमचं व्यवहारामध्ये कुटुंबावर काही संकट येऊ नये, तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी लाभावं म्हणून या ठिकाणी सांगलेलं आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर भलत्या याती नारी नर. कोणत्याही जातीतले या, कोणत्याही धर्मातले या, देवाजवळ जातीचं बंधन नाही. विठू माझा लेकूरवाडा संगे गोपाळांचा मेळा. तर आपला विठोबा असा आहे की संपूर्ण असे असणार जे जातीभेद देवाजवळ काहीच नाही, फक्त भावनेचं बंधन आहे. म्हणून आपण बंधू भावाच्या मागे न लागता तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. नाभी मर्गाचे कस्तुरी मर्ग हिंदे आपल्या हृदयामध्येच देव आहे. पण आपण रानोबाला फिरू लागले म्हणलं बंधू बाबाकडे जाऊ लागले म्हणलं. कोणाच बंधू बाबाकडे जायची गरज नाही म्हणलं. म्हणून सांगितलेले आहे की नाभी मर्गाची कस्तुरी मर्ग हिंडे वनांतरी. हरणीच्या बेबीमध्ये कस्तुरी असते आणि त्या कस्तुरीच्या जेव्हा सुवास येतो ते वारं जसं सुटलेलं तसं त्या ठिकाणी हरिण पळतं. पळल्यानंतर सुवास येतं. तिला वाटतं की हे सुवास येऊ लागलेला आहे, पण या सुवास येऊ लागला तसं हरिण पळतंय. पण त्या हरणीला कळत नाही की माझ्या बेबीमध्येच कस्तुरी आहे, मी कुठं दूर पळायची गरज नाही. तसं आपल्या देहामध्येच देव आहे. देह असून या देव वरता फिरे निर्देव. म्हणून आपण राम 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 म्हटल्यानंतर रामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. नाम घेतले वाल्मिकानं फुटले टोनप्याला पानं. भक्त प्रल्हाद नामामुळे तरलेले आहे. अनेक असे असणार जे नामामुळे तरलेले आहेत मुलं. म्हणून हे राम राम नाम स्मरण आपण दररोज जर जप केलो तर या ठिकाणी हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचाता या मोक्ष. म्हणून एवढं राम नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून राम राम हे आपण जर नामस्मरण केलो तर आपल्याला कोणा महाराजकडे जायची गरज नाही आणि कुणाकडे जायची गरज नाही म्हणलं. तर त्या वाल्मिका त्या वाल्या कोळाने असणार जे एवढं पाप केलेलं होतं म्हणलं. वाल्या कोळावर तर पाप आपण केलं नाही म्हणून. प्रत्येकाला माहिती आहे म्हणलं त्याचं दरोडेखोराचा धंदा होतो. एक माणसाला मारल्यानंतर एक खडा टाकतो तो अशी 7 राजनं भरलेली होते. तेव्हा त्या नारदाची भेट झाली. नारदाला रावणारा नारदाने त्या वाल्या कोळाला सांगितलं की तुला हे पाप केल्यानंतर तुला नरकवास भोगावा लागणार आहे. लहान लोखंडावरून चालू येतील, तुला नरक पावितील, नरक यातना भोगावा लागणार. या पापाचा वाटेकरी तू आहेस का? बायकोला जाऊन विचारले नंतर आम्हाला मार म्हणलं. तेव्हा ते घरी गेलं. घरी गेल्यानंतर बायकोला मुलाला विचारलं पापाचे वाटेकरी तुम्ही आहो का? ते जर सांगितले पापाचे वाटेकरी आम्ही कोणीच नाही म्हणलं. म्हणून तेव्हा त्या नारदाच्या येऊन वाल्यानं दर्शन घेतलं आणि सांगितलं महाराज मला आता तरी पुढे ह्याचे उपदेश काहीतरी उपदेश द्या. तेव्हा त्या नारदानं सांगितलं ह्याला राम राम म्हणताय ना, मरा 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 म्हणतं. मरा 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 म्हणून राम राम म्हणल्यानंतर काही वर्षानंतर वारुळ वाढलं आणि त्या रामानं ज्या ठिकाणी असणार ज्या ठिकाणी त्या नारदाची सवारी आली, नारदानं असणार ज्या ठिकाणी पाहिलं तर राम राम म्हणत आहे. म्हणून तेव्हा असणार ज्या ठिकाणी त्या रामाला असं वरदान दिलं त्या वाल्या कोळ्याला की श्रीराम प्रभू जन्माच्या अगोदर राम